तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सँडी, तुम्ही बघत आहात मराठी सोशल बाईट्स। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नॅशनल कंटेंट क्रिएटर अवॉर्डचा शॉकिंग रिझल्ट, रोहित शर्मा त्याच्या रिटायरमेंट बद्दल काय बोलला, आरजे सोहमचा नवीन व्हिडिओ आणि अजून खूप सारे अपडेट्स। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्रीमान भाऊच्या चॅनलवर कोकण दौऱ्याचा तिसरा व्लॉग आला आहे। त्याचा काही भाग त्यांनी ड्रोनने देखील रेकॉर्ड केला आणि ते बोटिंगला गेले होते आणि बोटिंग करताना त्यांच्यासोबत खूप फनी सीन झाला। त्या व्लॉगचा हा पार्ट बघा, पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। अरे शिवाजी, ओ शिवा भाऊ, आईला शिवा भाऊ शांत दोस्तों, ये डेंजर है। शिवा भाई बदला ले रहे, बदला उनको 1000 रुपए कम दे, उसका बदला ले रहे। ये परिस्थिती हो, मेरे खुले हफ्ते। आपली पुढची अपडेट आहे उर्मिला निंबाळकर बद्दल। तर नॅशनल क्रिएटर अवॉर्ड 2024च्या हेरिटेज फॅशन आयकॉन कॅटेगरीमध्ये उर्मिला निंबाळकरला सगळ्यात जास्त म्हणजे 20% वोट्स मिळाले होते आणि शॉकिंगली थर्ड प्लेसला असणाऱ्या जान्हवी सिंगला फक्त 12% वोट्स होते, तरी तिला हा अवॉर्ड भेटला। यानंतर खूप जण या रिझल्टवर नाराज पण होते आणि यानंतर ती युट्यूबला लाईव्ह आली होती। त्यात ती काय बोलली ते या क्लिपमध्ये बघा। खूप थँक्यू ज्यांनी मतदान केलं माझ्यासाठी। आपण पुन्हा एकदा मी सांगेन की आपण ॲक्च्युली पहिले होतो छान सगळ्या मतदानामध्ये आणि खूप टक्केवारीनं आपण पुढे होतो, पण नंतर ज्युरींच्या मतांच्या वेळेला आपला नंबर लागला नाही आणि यावर बरेच युजर्स भडकले पण होते। यावर काही जणांचं म्हणणं होतं की जर ज्युरीचाच निर्णय अंतिम होता तर वोटिंग घेतलीच कशाला। बाकी कमेंट तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। जे भाऊ आणि पायल मानेच्या क्रिंज रील्सवर सगळी गाणी वाजणारवर एक रोस्ट व्हिडिओ आला आहे। त्यात त्यांनी त्यांच्या कंटेंटला रोस्ट केला आहे। त्याचा हा पार्ट बघा, पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। माझ्या अनुभवानुसार ज्या पोरी चेहऱ्याने लई सुंदर असतात, फिगरनं लई भारी असतात, दिसायला लई क्यूट दिसतात, लई गोड दिसतात, अशा पुरी दिमागानं थोड्या लेड झव्या असतात। मान्य आहे मला तुझा अनुभव दांडगा आहे, पण दिसायला सुंदर, फिगरने चांगल्या, क्यूट पोरी तुला जवळ कसं काय येऊन देते ते? अशा पोरीने जर तुला जवळ येऊन दिला असेल तर तू म्हणतोय ते खरं आहे। भारत आणि इंग्लंडची जी 5 मॅचची टेस्ट सिरीज चालू होती ती भारताने 4-1 जिंकली आहे। आणि त्यानंतर रोहित शर्माला इंटरव्ह्यू मध्ये त्याच्या रिटायरमेंट बद्दल प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळेस त्यावर रोहित शर्मा बोलला की मी गेल्या 2-3 वर्षात माझ्या करिअरचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स देत आहे आणि खेळायला एन्जॉय पण करत आहे, आणि ज्या दिवशी मला वाटेल की मी अजून खेळू शकणार नाही त्यावेळेस मी कुठल्याही माइलस्टोनचा विचार न करता रिटायरमेंट घेईल। तर तुम्हाला रोहित शर्मा जे बोलला त्याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। यावर्षी होणारा भारत आणि पाकिस्तान T20 वर्ल्ड कपची मॅच 9 जूनला अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे। आयसीसी कडून काही वेबसाईटने तिकीट मिळवले आहे। या रिसेलिंग व्हीआयपी तिकिटांची किंमत जवळपास 33,15,000 रुपयापर्यंत पोहोचली आहे। ज्या वेबसाईटवर ही तिकीट उपलब्ध आहे त्यावर प्लॅटफॉर्म फी जोडली तर त्याची किंमत 41 लाख रुपयापर्यंत होत आहे। भारत आणि पाकिस्तान मॅचचे सर्वात स्वस्त तिकीट स्टब हबवर 1,23,000 रुपयांना अवेलेबल आहे। सीट गीकवर सगळ्यात महाग तिकीट प्लॅटफॉर्म फी जोडून 1,46,00,000 रुपयामध्ये उपलब्ध आहे। आणि जर तुमच्याकडे एवढे पैसे असते तर तुम्ही या मॅचचे तिकीट घेतले असते का? कमेंट करून नक्की सांगा। अमृता कुलकर्णीचा सेकंड चॅनल म्हणजेच अमृता कुलकर्णी 2.0 ह्या चॅनलवर तिचा कोल्हापूर टू रत्नागिरीचा व्लॉग आला आहे। तिच्या त्या व्लॉगचा हा पार्ट बघा, पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये। सनसेट इज ॲक्च्युली अ ब्युटिफुल थिंग। म्हणजे आपण म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीचा एंड कधी चांगला नसतो, तर सनसेट तुम्हाला ते शिकवतं की एंड इज ब्युटिफुल ॲज वेल। जी मराठीचा लोकप्रिय कार्यक्रम चला हवा उद्या या कार्यक्रमाने गेली 10 वर्ष प्रेक्षकांना खूप एंटरटेन केलं, खूप हसवलं। या कार्यक्रमातून भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यांना खूप लोकप्रियता मिळाली। आणि काही दिवसापूर्वीच या कार्यक्रमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता निलेश साबळे याने कार्यक्रम सोडल्याची घोषणा केली होती। सध्या या शोला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष एपिसोड सुरू आहे। त्यानंतर हा शो ऑफ एअर जाणार आहे, पण हा शो मधला ब्रेक आहे की फायनल पॅकअप आहे याबद्दल काही अपडेट आलेली नाहीये, आणि याबद्दल काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल। जर तुमच्याकडे काही न्यूज आणि अपडेट असेल तर तुम्ही मला इन्स्टाला डीएम करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिला आहे, तिथे तुम्ही तुमची न्यूज सबमिट करू शकता। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।